राज्यामध्ये आता सर्व शेतकऱ्यांचा कांदा काढणं चालू आहे। त्यानंतर गहू, हरभरा, ज्वारी काढणं चालू होईल। दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी 31 मार्च पर्यंत आलेली पिकं काढून घ्यावी। द्राक्ष बागायतदारांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे, कारण राज्यात 1 एप्रिल ते 7 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी वर्तवलेला आहे। एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात वेगवेगळ्या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे। यात मुंबई आणि पुणेला देखील पाऊस पडणार असल्याचा अंदाजही पंजाबराव ढग यांनी व्यक्त केलाय। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी, खानदेश, मराठवाडा या सर्व भागांमध्ये दररोज 1-2 दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे। तसंच कोकण पट्टीमध्ये जास्त पाऊस पडणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याचं ढग यांनी सांगितलेलं आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे। कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे तर कुठे उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे। अशातच राज्यात उष्णतेचा पारा दिवसांगणिक वाढत असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे। परिणामी ज्या शेतकऱ्याला द्राक्ष रॅकवर टाकायचं असेल तर ते 5 एप्रिल नंतर टाकण्याचा सल्ला देखील हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी दिलेला आहे, कारण द्राक्ष पट्ट्यात खूप पाऊस पडणार आहे। ज्या शेतकऱ्याच्या टरबूज, खरबूज असेल त्यांनी ही काळजी घ्यावी। सुरत पासून कोल्हापूर पर्यंत या पट्ट्यात जास्त पाऊस पडणार असल्याचंही ते म्हणाले।